फणसवाडी येथील आदिवासी बांधवाची 3 दिवसापूर्वी घरं उद्ध्वस्त केली। आज आम्ही या ठिकाणी 2011 पासून ते 2011 पूर्वीची घरं आहेत त्यांच्यासाठी आम्ही घरहक्क संघर्ष समिती, आमचे संस्थापक हिरामनदादा पगार पहिला स्वच्छते होते, आता आमच्यातून 2 महिने झाले निघून गेलेले आहेत, तर त्यांचा गाडा आम्ही घरहक्क संघर्ष समिती म्हणून या नव्या मुंबईमध्ये वावरत आहोत। मला म्हणायचं आज जे तुम्ही इथं आले तुम्ही आपला पसारा घेऊन, ही पसारा आपला आतमध्ये जायला पाहिजे होता। कुठे जायला पाहिजे होता? आतमध्ये जायला पाहिजे होता। ही पसारा तुम्ही बाहेर ठेवलेला आहे, ही चूक आहे आपली। कारण हा शिडको मगरूर आहे, शिडको मगरूर आहे। देशाचा प्रधानमंत्री म्हणतो की बेघरांना मी 2024 पर्यंत या बेघरांना घर देईन। मग या शिडकोवाले ते बातम्या ऐकत नाही का? शिडकोवाले पंतप्रधानाला मानत नाही का? आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणतो 2011 पूर्वीच्या घरांना 2.5 लाख रुपये घर घेऊन मी घर देईन आणि 2001 पूर्वीच्या घरांना फुकट घर देईन। आज तुम्ही 1980 पासून त्या ठिकाणी राहतायत, तुम्हाला घर फुकट द्यायला पाहिजे होतं, पण का दिलं नाही? हा शिडको प्रशासन कसलंही कुणाचं ऐकत नाही। मी तर म्हणतो खरा या नव्या मुंबईच्या लोकांनी, पनवेलच्या लोकांनी शिडको चले जाओ म्हणून मोर्चा काढायला पाहिजे। सर बसा ना, बसा। चले जाओ शिडको प्रशासन चले जाओ असा मोर्चा काढायला पाहिजे। परंतु आज तुम्ही का होत नाही हिंमत धरली? आम्ही सुद्धा नवी मुंबईमध्ये आमच्या घरावर बुलडोजर चढवत आहेत। आम्ही पण या ठिकाणी 10 दिवस बसलो होतो, साखळी उपोषण केलं होतं म्हणून काल गेल्या वर्षी 2024ला 27 तारखेला GR पास झाला की 2011 पूर्वीच्या लोकांना संरक्षण। आमचं मत एवढंच होतं या नव्या मुंबईमध्ये झोपडपट्टीवाल्यासाठी की तुम्ही 2011 पूर्वीच्या झोपड्यांचा सर्वे करा आणि नंतर झोपड्या तोडा, पण हे सर्वे पण करत नाही। परवा आम्ही 3 तारखेला या शिडको अतिक्रमणवाला रायगड भवनवर आम्ही मोर्चा काढला होता। अशीच लोक आलते, रायगड भवनवर मोर्चा काढला आम्ही। का काढला? की रायगड भवनवाले तोडायला येतात। तुमच्याकडे मी रायगड भवनवाले आले असतील, आलते काय असते? हा, या तुम्ही अशी हिंमत दाखवली, आम्ही सुद्धा अशीच हिंमत दाखवू। आज तुम्ही इथं बसलात, उद्या आम्ही नवी मुंबईच्या लोकांना घेऊन आतमध्ये हे व्हायला पाहिजे। कारण हा शिडको प्रशासन कसल्या प्रकारे लोकांचं ऐकत नाही, मुक्का आणि बाहेरसारखं तोंड घेतंय आणि लोकांच्या घरावर बुलडोजर चढवतंय। बघा उरणच्या इकडं मुलवेच्या बाजूला कुठंतरी बुलडोजर गाववाले चढले होते आणि शिडकोची कारवाई माघारी पाठवली होती। मी तुमचा व्हिडिओ बघितला, परंतु तुम्हाला पोलिसांना उचलून बाहेर काढलं घरातून। मी व्हिडिओ पाहिलं, जसं का पोलिसाची जागा आहे ती। कुणाची जागा आहे? शिडकोची जागा नाही, ती पोलिसाची जागा आहे। पोलिसाचं काम काय असतं? शिडको प्रशासनाला, शिडको अधिकाऱ्यावर कसल्या प्रकारे दगडफेक होऊ नये, झोपडपट्टीवाल्यांनी शिडकोवाल्याला मारू नये यासाठी पोलीस प्रशासनाला द्यावा लागतो, बंदोबस्त द्यावा लागतो। पण पोलीस प्रशासन काय करतंय? जातो आणि झोपडीवाल्याला बाहेर काढतोय आणि बुलडोजरवाल्याला राखतोय। मी ही बघितलं तुमच्या व्हिडिओमध्ये। मी पहिला त्यातला पोलिसाचा जाहीर निषेध करतो, कारण तुम्ही ह्या गोरगरीब आदिवासी लोकांना घरं तोडायला तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सेदारी आहात। माझी इथं ताई बसलेली आहे की या ताईच्या झोपडपट्टीमध्ये त्यांच्याकडं 2000 पूर्वीचे पुरावे होते। बॉन्सर आणले, बॉन्सर प्रायव्हेट गुंडे शिडकोने, आणि ह्या बाईची झोपडपट्टी तोडून टाकली, नेस्त नाबूद केली अमराईनगर नेरूळची। कारण लोक असे तुमच्यासारखे मजबूत नव्हते। लोक जर तुमच्यासारखी मजबूत असती तर मी शिडकोमध्ये घुसवलो असतो। कारण माझं घर नाही ना ताई, ज्याचं घर आहे त्यानं डेअरिंग करायला पाहिजे। तुमचं घर आहे, तुम्ही डेअरिंग करू शकताय। मी तुम्हाला वकिलीची लढाई कोर्टापर्यंत घेऊ शकतो, मी तुम्हाला कलेक्टरपर्यंत घेऊन जाऊ शकतो, मी तुम्हाला नगर विकास मंत्र्यापर्यंत घेऊन जातो, पण घरासाठी मी तुमच्यासमोर येऊ शकतो। ज्याचा घर आहे त्यानं हिमतीनं लढायला पाहिजे। आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत। कारण काय, जोपर्यंत आपण दाखवत नाही आपला हक मागायचंय। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचं वर्ष आहे, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। आम्ही आदिवासी लोक आहोत, आम्ही बाबासाहेबाला मानणारे लोक आहोत। तुम्ही आदिवासीची घरं जयंतीच्या महिन्यात तोडताय, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। या शिडकोवाल्याला एवढी बेशर्म शिडको झालेली आहे आणि गरिबाची घर तोडलेली आहे। तुम्ही अशी हिंमत केले, जोपर्यंत तुम्हाला त्या जागेवर जाऊन तुम्ही राहा म्हणत नाही तोपर्यंत इथून हलू नका। आम्ही तुम्हाला घरहक्क संघर्ष समिती नवी मुंबईच्या वतीनं आमचे कार्यकर्ते तुमच्या संरक्षणाला इथे काय करते?
आमच्यावर गुन्हा दाखल करतील ना. यांच्याकडे दुसरं आहे काय? यांच्याकडे काय दुसरं आहे? काय नंतर गुन्हा टाकतो, आमच्या आत्महत्या टाकतील. अरे लोक चोऱ्या करून आत्महत्या जातात, त्याला भीती असते. बलात्कार करून आत्महत्या जातात, त्यांना भीती असते. लोकांना लुबाडून बाहेर जेलमध्ये, त्यांना भीती असते. परंतु आम्ही फणसवाडीच्या आदिवासीला मदत करतोय म्हणून जर आम्हाला आतमध्ये घातलं तर आम्ही खुशीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसू आणि जेलला सुद्धा जायला तयार. कारण काय, हक्काची लढाई लढणारा तो होता मी आहोत. जो लढतो त्याच्यासाठी आहे. लहान बाळ असतो, जोपर्यंत तो रडत नाही तोपर्यंत त्याची आई त्याला दूध पाजत नाही. बाकीला दूध, माझा बाल झोपलाय माय, कपडे धुवून घेतली. माझं बाल झोपलाय माय, झाडू मारून घेतली, भांडे धुवून घेतली. मग बाल रडला तर उचलती, नाहीतर त्याला तसंच झोपू देते. ही परिस्थिती तुमची झालेली आहे. तुम्ही रडायचं शिका. जोपर्यंत या सिडको प्रशासनाकडे रडत नाही तोपर्यंत इथली जागा सोडत नाही. या सिडकोनं तुम्हाला आदेश द्यायला पाहिजे, अरे बाबानो तुम्ही जा, आमची चूक झाली, आम्ही तुमची घरं तोडले, कोणी तुमचं बनवा, आम्ही तर तुम्हाला बनवून देऊ. नाही तर यांच्यावर गुन्हा दाखल करा. आमची घरं का तोडली? 1980चे लोक होतं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. वकील साहेब, गुन्हा दाखल करा या लोकांवर. एवढ्या लोकांनी घरं तोडली आणि ज्या लोकांनी यांना मदत केली घरं तोडायला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. ही भूमिका घेऊन तुम्ही कोर्टात जा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. अजिबात फणसवाडीच्या आदिवासींना घाबरायचं नाही. आणि तुमच्या पाठीशी खंबीर